नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत वलखेड या गावी, तालुका परतूर, जिल्हा जालना. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील प्रभू शेळके आपल्याला बिग बॉसच्या मराठी सीझन 6मध्ये सर्व महाराष्ट्राची मनं जिंकताना दिसतोय. आपण त्याच्या गावी आलेलो आहोत, त्याच्या घरी भेटण्यासाठी कुटुंबियांना, आणि त्याचं घर आपण पाहणार आहोत. चला, तर मग त्याचा बंधू आहे. चल, घर काय हे हॉल आहे का? नाही, ही आमची रूम आहे. ही माझ्या आजी रूम आहे. ते आजी इथं राहते. बर, आणि कुठे इथे का? हा. आणि इकडे आमची रूम आहे बघा. इथं आम्ही आम्ही झोपत असत. कुठे इथे? हा, दोघं भाऊ. ही तुमची रूम आहे? हा, हे आम्ही दोघं इथंच राहतो. हा. हे आमची रूम आहे. किचन. मित्रांनो, काकी एवढ्या चांगले आहेत. काकी म्हटल्या, बाळा जेवला नाहीस तू सकाळपासून, तू काका म्हटले अंडी आणतो मी जाऊन, आणि स्वयंपाक केला त्यांनी. म्हणजे काय ते एक काय भावना असतात त्या सर्व दिसतात मित्रांनो. नुसते पैसे असून चालत नाहीत, मनाची श्रीमंती महत्वाची आहे सगळ्यात. ते सगळ्यात महत्वाचं आहे, आणि खरं या कुटुंबामध्ये ते आहे. आणि प्रभूला बघून पण तेच वाटतं. अरे ही काय रे, खतरनाक काम आहे. सिल्वर प्ले बटन. सिल्वर प्ले बटन आयला अमेरिकेसन आले काय? हा, जोरात काम आहे. जोरात. पण काय करा, गोल्डन प्ले बटन यायचं की आमचं युट्यूब चॅनल जरा हॅक झालंय. बर बर बर. फोटो दाखवा मला. माझा भाऊ याची जास्त भक्ती करते, येडामाई. बरोबर. ह्या कुठून? तुळजापूरवरून आणले? हा, तुळजापूर येडामाई. त्यानंच आणले ना फोटो? येरमाळावरून त्यानंच आणले फोटो. देवरा काय ही अमेरिकेसन लय मेहनत लागते याला. लय मेहनत लागते. आता किती आहेत सबस्क्रायबर युट्यूबला? आमचे 8 लाख असते, पण 8 लाख. युट्यूब गेलं ना. गेले. बर. कुठंतरी ते एक गोल्डन प्लेच येणारच होतं ते. इच्छा राहिली थोडक्यातच 2 लाख फॉलोअर झाले असते ना, अजून सबस्क्रायबर आला असतं. मित्रांनो, सोपं नाही एखाद्या खेड्यात राहून हे अमेरिकेचं सिल्वर प्ले बटन कमवणं सोपं नाही. बरीच मेहनत लागते याला. लय मेहनत लागते. अजून बघूया. चल, इथं काय अभ्यास वगैरे करता का काय? हा, इकडे माझे काका आणि काकी राहतात. बर, चुलते आणि चुलते. हा. ते बेडरूम आहे म्हणावं लागेल. आहे ती परिस्थिती. आता बघा किती पत्र फुटलेले. जर पाऊस पडला, इथं बसायला पण जागा राहत नाही. बर. पूर्ण इथं पाणी होतंय. कुठं सिंपती गेम नाही, काय नाही. सिंपती वगैरे काय म्हणताय तसं. हा, लोक आता म्हणतात, पण खरे काय त्यांना काय कळत नाही, पण उगाच म्हणतात. हाय ती परिस्थिती दाखवतो आम्ही, काय खोटं बोलत नाही.